रामकृष्ण हरी महाराज। एक टाळाचा शॉप आहे। हे बघा इकडे दादा ते बसतात। तुझा आला शिड्डू भरलं कुणी जावणा मुकुंदाला जीव हा वेळा पिसा झाला हरीचा शोध। जोड्या तालुक्यात चांदवाडी गावातली दिंडी आहे। धारवाड डिस्ट्रिक्टात बोर्ड मोठं करून घेणे। बोर्ड चांदवाडी गावात दिंडी चालणारी जोड्या तालुक्यात आमची तेवढी दिंडी आहे। आचार्य वेलकम टू न्यू ब्लॉग। तर थेट आता पंढरपुरात येऊन पोहोचलो। काल रेस्ट केलं भरपूर आणि आता तुम्हाला काही गोष्टी माहिती असेल आता सांगतो मी। तर जोडा तालुक्यामध्ये पहिली दिंडी आहे फक्त एक आमची चांदवाडीची दिंडी आहे आणि त्या दिंडीसोबत मी आलो होतो आणि त्यांची आता लोक आले गाडीवर आणि आता हे बघा माऊली लोक सगळे आंघोळ करून काही लोक आंघोळ करून आलेत तर काही लोक आंघोळ करण्यासाठी चालले बघा आणि आत्ता थोडीशी कमी आहे। आज संध्याकाळीपर्यंत लोक भरपूर येईल आता आणि हे आमचं जेवण सेवा कार्य आहे। जेवण करून आम्हाला आचारी एकदा जेवण जेवले की हात आहे करून ना ऑर्डर येतील ऑर्डर येतील का जेवणाची। तर मित्रांनो आता आम्ही चंद्रभागेच्या तीरी आलोय भीमा तीरी आलोय आंघोळ करण्यासाठी। हे बघा आणि चंद्रभागेत जाण्यासाठी म्हणजे भरपूर लाखो भाविकांची गर्दी पडली म्हणून आता आम्ही इकडे फक्त आज उद्या एकादश आहे तर आज इकडे भीमा तीरी आंघोळ करून घेऊन उद्या मग एकादशी दिवशी चंद्रभागेत आंघोळ करण्यासाठी जाणार आहोत। तर आमची जर्नी चांगली झाली। हे बघा आज आणि तुम्ही बघता हे बघा किती क्राऊड आहे इकडे भाविकांची फक्त चंद्रभागेत येऊन आंघोळ करण्यासाठी किती गर्दी पडली बघा। आणि हे सगळे आमचे वारीमध्ये आलेले सगळे मित्र माऊली लोक इथे आता आंघोळ करण्यासाठी चालले।
करा डोके मारा. चला आंघोळ करून घेतो, त्याच्यानंतर भेटूया. आता आंघोळ करून डोकं रेडी झालं, फ्रेश झालं आहे आणि सगळेजण आता बघा चालले. त्या दिंडीमध्ये आलं होतं तर ते बघा ही आता सगळी थोडी लोक दर्शन घ्यायला गेले, तर कोणी लोक आंघोळ करायला गेली आहेत आणि आता हा बघा त्यांना भेटून असं सगळं आम्ही आता जायला लागलो. चला मम्मा येता बरं बरं भेटाया बरं भेटाया. नाश्ता काय पिला घेऊन झालं बरं या मग ना काय ना आता चला माऊली येता. बरं वाटलं तुमच्या दिंडी, तुमच्या दिंडी बरोबर येऊन बरं वाटलं आमका. आणि किती वर्ष झाले मामा तुमका दादा वारी घातले आणि पायी दिंडी 32 वर्ष. ज्यांना वारी घातलं त्यांनाच तुम्ही पायी उतरता? एकच वर्ष. हां हां. तर जोरडा तालुक्यामध्ये फर्स्ट दिंडी पायी दिंडी तर आणि आतापर्यंत एक नंबरवर चालू आहे तर चांदवाडीची दिंडी. त्यांची अजूनही कोणाची जोरडा तालुक्यामध्ये पायी दिंडी कोणाची नाही आहे. तर हेच आमचे बुवा आहेत. त्यांचं तुम्ही बघितलं, त्यांना अगोदर म्हटलं होतं तुम्हाला ह्याच्यासोबत भेटून देणार म्हणून. आता तर बघा बुवा, तर हेच बुवा आमचे चांदवाडीचे. तर आत्ता मी येऊन पोचलो आहे. संध्याकाळी आलो होतो आणि हे बघा आमच्या गावातली भक्तजन सगळे आलेले आहेत आणि हे सगळे इथे आमच्या थांबत आहे बघा. असं आहे, नगरपालिकांचं लायब्ररी आहे छोटीशी, तर तिथे आमचं सगळे लोक इथे थांबतात. असं आहे जेवणाचं रूम वगैरे. आणि आमच्या गावातले महाराज लोक रामकृष्ण हरी. स्वप्नील बघा रडून तांबडा झाला. नारे भल्या रामकृष्ण हरे. तर ही आमच्या गावाची सगळी मंडळी आहेत गावाकडची. तर आत्ता आम्ही येऊन पोचलो आहे चंद्रभागेमध्ये आणि आम्हाला जायचं आहे तिथे आता एस्कॉन म्हणून आहे. एस्कॉन म्हणजे तिथे कृष्णा मंदिर आहे, राधाकृष्ण मंदिर आहे. तर हरे राम हरे कृष्ण म्हणतात ना तिकडे, तर ते मंदिरकडे जायचं आहे. आता आम्ही होडीनं म्हणजे काही बारीक आमच्याकडे पोरं आहेत त्यांना भीती वाटतं म्हणून आम्ही होडीनं जात नाही. काही 10-20 रुपयाचा तिकीट आहे होडीनं, तुम्ही त्या साईडला जायला आणि यायला 20 रुपयाचा. तर आम्ही आता चाललो इकडनं असं बघा. तर तुम्हाला मंदिराकडे येण्यासाठी एक तर तुम्ही बोट यूज करू शकता. ह्या बोटीमधनं आला तर तुम्ही आता हे बघा, हे लोक इकडनं माऊली लोक येतात बघा, तर ते पर पर्सनला 20 रुपये घेतात. आणि जर तुम्हाला म्हणजे असं वॉक करून यायचं असेल, तुम्हाला रिलॅक्समध्ये असं फिरून वगैरे यायचं असेल तर इकडनं अजून एक रोड आहे असं ह्या साईडला. असं हायवेने आला तर तुम्ही कोल्हापूर रोडच्या मार्गे असं एक कोल्हापूर नाही सॉरी सोलापूर जे खालचं ब्रिज आहे छोटा ब्रिज, त्या ब्रिजकडून आला असेल तर एक तिकडेच उजव्या साईडला एक रस्ता आहे, तर तिकडं डायरेक्ट हेच इकडे येऊन पोचतं बघा असं. आणि गजाननची एक छोटी मूर्ती लावलेली आहे, असं फोटो लावलेला आहे, तिथे येऊन पोचतं डायरेक्ट तुम्ही इकडे या साईडला. आणि इकडे बघा एक गौशाळा आहे छोटंसं, म्हणजे एक चुकीचे कारण आहेत. तर असं नाही, तर मला सांगा हे जे लोक आहेत प्रेम कसं
परमेश्वर तुमच्या समोर संकटापासून कारण न सांगता वारी करताल तर हवेत वारी करताल. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. गावाकडे इकडे नाही. म्हणजे आमच्या गावाकडसून लोक आली होती तर इकडे थांबली होती आणि बघितलं असेल तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर ही आमची गावची लोक हे बघा. आणि आता सगळे जायची बॅगा वगैरे पॅक केली आहे आणि आमचे टेम्पो गाडी आलेली आहे तिथे ते त्या साईडला थांबले आहे. तर आता सगळं सामान वगैरे पॅक करून जाऊ तिकडे. तर फायनल आता गाडीमध्ये येऊन बसलो आहे बघा. आणि सगळे लोक अशी काही लोक झोपले तर काही लोक झोपले तर काही लोक बसलेले आहेत. आणि बायका म्हणजे जे लेडीज लोक आहेत ना माऊली लोक तर खाली बस. हा सर म्हणून हेलिकॉप्टर